आणि सगळी नॉनसेन्स जे चाललंय मोठ्या प्रमाणात बीडमध्ये हे बंद झालं पाहिजे। महादेव गीते असू द्या किंवा आठवले असू द्या यांच्याकडून वाल्मिक कराड्याला मारहाण झाल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे या प्रकरणी आता बरेच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत की नेमकं तुरुंगामध्ये सुरू काय आहे आणि तुरुंग प्रशासन काय करते। एक्झॅक्टली, कारण कसं आहे की ह्या वाल्मिक कराडनी मोठमोठ्या गँग्स तयार केल्या होत्या। त्याच्यापैकी एक गँग ही सुदर्शन गुळेची होती, तशीच एक गँग ही सुग्रीव कराड नावाच्या माणसाची होती। यांचे आपापसातले गँग वॉर वेगवेगळे होते, वर्चस्वाचे लढे होते आणि दहशत कोण जास्त करू शकतं याच्यात त्यांच्यात कॉम्पिटिशन होती। असे असंख्य आपल्याला हे होताना दिसत आहेत आणि ह्या ज्या जर आपल्याला हे गँग वॉर बंद करायचे असतील तर पहिलं कराडला इथे आणून ठेवणं जास्त गरजेचं आहे। महादेव गीते असं सुद्धा म्हणतायत की असं सुद्धा म्हणतोय तो की आम्हालाच मारहाण झाली आणि आम्हालाच आता तुरुंगातून बाहेर काढलं जात आहे। हो, ते कारण त्यांना VVIP ट्रीटमेंट जी आहे ती कराडला पुन्हा पुन्हा द्यायची आहे म्हणून महादेव गीतेची रवानगी केली आहे। खरं तर ती भांडणं त्या दोघांमध्ये झाली होती आणि कराडला बाहेर काढणं गरजेचं होतं किंवा त्यांना अर्थ रोडमध्ये आणणं गरजेचं आहे, पण तसं न करता महादेव गीतेला काढलं असेल। VVIP आहेत शेवटी, कराड घरचे जावई आहेत ते त्यांचे। या प्रकरणामध्ये तुम्हाला कुठेतरी वाटतंय की एक बायस पद्धतीनं वागलं जात आहे आणि एक सोयीची वागणूक दिली जाते वाल्मिक कराडला आणि याचा पाठपुरावा तुम्ही करणार? याच्यात काहीच शंका नाही आहे आणि म्हणूनच मी मुख्यमंत्र्यांना एकदा नाही 10 वेळा सांगितलं होतं या अधिवेशनात